धक्कादायक बातमी कोल्हापूरमधल्या उदगावमधून। इथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कार तिच्यावर करण्यात आले आणि या घटनेला 11 दिवस उलटून गेले। मात्र हे 11 दिवस उलटल्यानंतर अचानक ती महिला जिवंत घरी परतली। हा सगळा नेमका प्रकार काय आहे? मेलेली महिला पुन्हा जिवंत कशी झाली? पाहूयात या खास रिपोर्टमधून। मेलेली महिला पुन्हा जिवंत आली। अंत्यसंस्कारानंतर तब्बल 11 दिवसांनी घरी परतली बायको। गालावरच्या तिळानं घातला घोळ। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातलं हे उदगाव। या उदगावात राहणारे हे महेश ठाणेकर गेल्या 19 जुलैला त्यांची 37 वर्षाची बायको संजना बेपत्ता झाली। तशी तक्रार त्यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंदवली। 11 दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडला। त्या मृतदेहाच्या अंगावरील खाणाखुणा महेश ठाणेकरांनी ओळखली। मृत महिलेच्या गालावरचा तीळ पाहून त्यांची ही संजना असल्याची खात्रीच पटली। त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि 29 जुलैला उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले। मात्र पुढे जे घडलं ते निव्वळ धक्कादायक होतं। मेलेली महिला पुन्हा जिवंत झाली। अंत्यसंस्कारानंतर 11व्या दिवशी ही महिला चक्क उदगावात घरी परतली। बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ती महिला आली। तिला पाहताच पती महेश ठाणेकरांना मोठा धक्काच बसला। पती महेशच नाही तर त्यांची दुसरी पत्नी आणि सगळे गावकरी सुद्धा चक्रावून गेले। दरम्यान ठाणेकर कुटुंबानं दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची बातमी समजल्यानंतर संजना पुन्हा गायब झाली। हे बॉडी कोणाची आम्हाला पूर्णपणे खात्री पटल्यानंतर आम्ही बॉडी आणलं जाळलं आणि ज्यावेळी माझी मिसेस जिवंत आहे असं आम्हाला समजल्यानंतर आमच्या बायकाची पूर्ण जमीन सरकली। या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून संजनाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले। मृत महिलेच्या गालावर असलेला तीळ आणि संजनाच्या गालावरील तीळ यामुळे घोळ झाला। ती आपलीच बायको आहे असं समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र संजना जिवंत सापडली। दरम्यान आता जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती महिला नेमकी कोण ही शोधण्याची वेळ आता पोलिसांवर आली। एकीकडे आपली पत्नी जिवंत असल्याचा आनंद तर आहेच, मात्र दुसरीकडे पत्नी समजून ज्याच्यावरती खरतर अंत्यसंस्कार करण्यात आले ती महिला नेमकी कोण आहे याचं मात्र टेन्शन आता ठाणेकर कुटुंबियांसह पोलिसांना देखील आहे। कारण या महिलेचे नातेवाईक देखील आता संबंधित महिलेचा शोध जो आहे तो घेत असणार आहेत। त्यामुळे ही नेमकी महिला कोण होती याचा मात्र आता पोलीस तपासातच उलगडा होणार।